कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर आपल्या प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन ऐकायला आपण सगळेच आतुर झाला आहात हे माहिती आहे मला। त्यामुळे जास्त वेळ न घालवता मी बोलायला आमंत्रित करते पोलीस इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम यांना। आणि हो सर, तुम्ही तुमच्या नेमप्लेटवर अर्जुन वर्षा विनायक कदम असं खूप आधीपासूनच लिहिता, तर तुम्ही हा निर्णय का घेतलात हेही थोडक्यात सांगा आम्हाला। या सर, प्लीज या, या ना सर। नमस्कार, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचा खूप आभारी आहे। म्हणजे ह्या स्टेजवर उभं राहून मला तुम्हा सगळ्यांशी संवाद साधता येईल असं मला कधी वाटलं नव्हतं, पण ती संधी मला तुम्ही दिलीत त्यासाठी मी सर्वप्रथम चेतना अकॅडमीचा खूप खूप आभारी। तर मॅडम, तुम्ही मला विचारलं की सर अर्जुन वर्षा विनायक कदम असं नाव तुम्ही का लावता? वर्षा माझ्या आईचं नाव आहे। मी खूप लहान असताना ती देवाघरी गेली, पण मी आज जो काही इथं उभा आहे एक पोलीस म्हणून सन्मानाने या समाजामध्ये वावरतोय, त्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा हात, तिचा सहभाग आहे। आणि विनायक माझ्या वडिलांचं नाव, त्यामुळे आयुष्यामध्ये मी जे काही मिळवलं मी ते ज्या दोन लोकांमुळे मिळवलं त्यांचं नाव मी इथं लावतो। तर अपर्णा सुरेश माने यांच्यासोबत या स्टेजवर बसण्याची संधी तुम्ही मला दिलीत, त्याबद्दल खरं तर मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी। आत्ताच सरांनी सांगितलं की कलेक्टर अपर्णा सुरेश मानेंचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांचा आयुष्यभराचा प्रवास याबद्दल त्या तुमच्याशी बोलतील। पण मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की कोणतीही गोष्ट असू दे, आपलं आयुष्य असू दे, आपलं काम असू दे, UPSC MPSC कोणतीही गोष्ट असू दे, ती खूप मनापासून कराच, प्रश्नच नाही। पण हे सगळं करत असताना आपण काय गमावत तर नाहीये ना, आपण काय हरवत तर नाहीये ना, आपण काय विसरत तर नाहीये ना, याचा थोडा अभ्यास करा। म्हणजे कधी कधी असं असतं ना की कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं असतं, आणि कॅल्क्युलेशन हे महत्वाचं असतं की आपण काय मिळवलं ना त्यापेक्षा काय गमावलं ना हे कधी कधी जास्त महत्वाचं असतं। बाकी काहीही गमावलं तरी चालेल, पण एक गोष्ट आयुष्यात कधीही गमवू नका, ती म्हणजे ह्या प्रवासात आपल्या सोबत असलेली आपली माणसं। तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मला असं वाटायचं की झालं ही परीक्षा झाली की मी झालो पोलीस, मग काय परीक्षा द्यावी लागणार नाही, सुखाने आयुष्य जगेल। असं नसतं, आयुष्य कायम आपली परीक्षा घेत असतं, एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून, कलेक्टर म्हणून किंवा एक माणूस म्हणून। पण ह्या सगळ्यामध्ये आपण आपली तत्व नाही सोडली पाहिजे, कारण आपली तत्व ही आपली ओळख असते। आणि म्हणून असं म्हणतात की इंसान को अगर किसी चीज की लत लग जाए तो वो लत उसकी पहचान बन जाती। त्यामुळे आपल्या तत्वांना आपलं व्यसन बनवा। हे बघा, आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग येतील, ज्यांना आपण टफ सिच्युएशन म्हणतो, येतील, किंवा एखादं लालच आपल्याला खुणावेल, पण ह्या सगळ्याला बळी पडू नका, कारण त्यातून तुमचा तात्पुरता फायदा होईल पण आयुष्यभराचं नुकसान होईल। म्हणून आपली तत्व बनवा, जोपासा, सांभाळा, त्यांची पूजा करा। मग असं म्हणतात ना, नॉट इवन स्काय इज द लिमिट। ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच। अरे अर्जुन सर, नमस्कार। काय धोंडे,
एवढ्या वर्षांनी भेटतोय आपण. फक्त नमस्कार काय? काय म्हणता, कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? ठीक आहे, चालू आहे. गुड. काय तोंडे, मागच्या काळात मी तुम्हाला जरा जास्तच त्रास दिला. म्हणजे त्या आमच्या वैयक्तिक गोष्टी होत्या, पण तुम्ही मदतच केली. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झालाय त्यासाठी सॉरी बरं का. अरे सर, तुम्ही असं बोलून मला लाजवताय. माझी तर आजही इच्छा आहे की तुम्ही मला त्रास द्यावा. म्हणजे माझी आजही इच्छा आहे की तुम्ही चौकशी करावी मॅडमची. त्या कशा आहेत हे विचारावं. ही वेळ गेली आता. मला नाही असं वाटत सर. तुम्ही दोघे इतके शिकलेले आहात, समजूतदार आहात, समंजस आहात, सेन्सिटिव्ह आहात. तुम्हाला इतरांचं दुःख कळतं. मला तर असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलावं. गुंता नक्की सुटेल. धागे वेगळे झाले, वाटा वेगळ्या झाल्या, आता कसला गुंता सोडवायचा. काश ऐसा होता कि तुम लौट आते और हमसे कहते कि तुम होते कौन हो मुझे छोड़ने वाले. हो मॅडम, या तुम्ही. चांगलं बोललीस. आता तुला पण प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, मला छान वाटलं. अर्जुन, गडावर एवढं पोट तिडकीने भांडलास माझ्याशी, पण मी तुलाच दिलेलं वचन पाळते हे विसरलास का रे? एक काहीच विसरत नाही अपर्णा. नाही, पण भांडताना पूर्णपणे तुझा रोख माझ्यावरच होता ना. मी निघून गेले म्हणून अमोल तुझ्यापासून दुरावला असं म्हणणं आहे ना तुझं? नाही, पण तू गेलीच नसतीस ना तर परिस्थिती वेगळी असते. मी माझ्या मनाने नव्हते गेले. माझं काम होतं तिथे. अपर्णा, तुझ्याकडे तुझी उत्तरं तयार आहेत, माझ्याकडे माझी उत्तरं तयार आहेत. प्रश्न तसेच राहिले. असं नाहीये. तसंच आहे. आईचं सत्य तुला सांगितलं नाही म्हणून अजून चिडलास का तू? तुला काय वाटतं? प्रश्नावर प्रश्न नको ना करू. तिथून तर सुरुवात झाली खरी अपर्णा. आता गायतोंडे म्हणत होते तुम्ही दोघं समजूतदार आहात, बसा बोला, गुंता सुटेल. त्यांना म्हणलं मी, धागेच वेगळे झालेत तर कसला गुंता सुटत. जाऊ दे, सोड ना ते. आता तरी तुला मान्य का तू तुझी तत्व सोडून वागलीस ते? मी तत्व सोडून नाही वागले अर्जुन. मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली, त्याचा तुला खूप जास्त त्रास झाला हे कळतंय मला. त्यासाठी खरंच सॉरी. बाबांना आणि तुला त्रास व्हावा हा हेतू खरंच नव्हता, पण माझ्या या सगळ्या वागण्यामुळे तुम्हाला दोघांना खूप त्रास झालाय. येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.